देखिए पानी ही पानी, ये पानी मैंने अंदर से लिया है। मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो प्रकार बघतो किती इफिशियंटली इफेक्टिव्हली शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी राबवून घेतलेला आहे हे आपल्याला दिसतं। नमस्ते मित्रहो, आता आपण आहोत चोल्हेर किल्ल्यावरती। चाल्लेर किल्ल्याचा जोड किल्ला म्हणून ओळखला जातो। हा जो कातळकडा आहे, या कातळकड्यावरती आपल्याला इथे एक गुफा दिसते। संपूर्ण गुफा जी आहे ती पाण्याने भरलेली आहे आणि उभ्या कातळकड्यामध्ये असणारं हे पाण्याचं टाकं अगदी वर्षभर लोकांना पाणी पुरवण्याचं काम करतं। या गुफेची लांबी साधारणतः 50 फूट असेल। इकडच्या बाजूने एक धार कोरलेली आपल्याला दिसत असेल आणि ती धार या गुफेमध्ये येते आणि इकडच्याही बाजूने एक धार कोरलेली आहे खडकाला, तीही गुफेमध्ये येते। ही धार म्हणजे वरतून पावसाळ्यामध्ये जे काही पाणी उघळून येतं ते पाणी ह्या धारेने या गुफेमध्ये येतं आणि ह्या धारेने सुद्धा वरतून येणारं पाणी जे आहे ते गुफेमध्ये येतं। ही जी गुफा आहे ही किल्ल्यावरती सगळ्यात वरती आहे, त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा पाण्याचा नॅचरल सोर्स नाही। पावसाचं जे पाणी पडणार आहे तेच पाणी साठवून पाण्याची व्यवस्था करावी लागेल हे सगळ्यांना माहित होतं आणि त्यामुळे त्यांनी ती धार कोरून पावसाचं पाणी जे आहे ते या गुफेमध्ये घेतलेलं आहे। हे बघा, ही गुफा जी आहे ही लांबी रुंदीला साधारणतः 20 फूट बाय 50 फूट आणि खोली जर मोजली तर साधारणतः 20 फूट असेल। इतकं मोठं पाण्याचं स्टोरेज किंवा पाण्याचा साठा इथे केलेला आहे आणि गुफा उभ्या कातळ खडकात कोरलेली आहे, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश इथपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि हे पाणी वर्षभर टिकून राहतं। इकडनं येणारी जी पाण्याची धार आहे ती सरळ आपल्याला या पाण्याच्या टाकीमध्ये जाताना दिसते। याला रेन वॉटर हार्वेस्टिंग असं आधुनिक भाषेमध्ये म्हणतात आणि आपल्याला वर्षभर या ठिकाणी पाणी मिळू शकतं। आपण सध्याच्या जगामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो प्रकार बघतो तर तोच हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकार आहे आणि किती इफेक्टिव्हली किती इफिशियंटली तो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी राबवून घेतलेला आहे हे आपल्याला दिसतं।